आचार्यजी, माझा प्रश्न 3ऱ्या अध्यायाशी संबंधित आहे. टू नो युअर सेल्फ, वॉच युअर सेल्फ. गेल्या महिन्यापर्यंत मला असं वाटत होतं की फक्त बाहेरून बंधनं काढली की सगळं मोकळं होईल. मग ती लोकांच्या स्वरूपात असो किंवा इतर काही. असं वाटत होतं की बंधनं सुटतायत. पण मग तुम्ही नीट समजावलं की बंधनं फक्त बाहेरून नाही, आतूनही काढावी लागतात. मग हे समजून घ्यायचं होतं की आतल्या बंधनांपासून आपली सुटका कशी होईल, खऱ्या बंधनातून आपल्याला कसं बाहेर पडता येईल. तुम्ही अनेक गोष्टी बाजूला ठेवून एका मुद्द्यावर लक्ष केंद्रित करा. डिपेंडन्सी म्हणजेच अवलंबित्व. बंधन अनेक प्रकारचे असतात, वेगवेगळ्या रूपात येतात, पण त्यांच्यात एक समान गोष्ट असते, ती म्हणजे निर्भरता. निर्भरता नीट पहा की तुमची जी आतली कुशलता आहे, तुमचं जे आतलं स्वास्थ्य आहे, ते कुठल्या तरी गोष्टीवर अवलंबून तर झालेलं नाही ना. म्हणजे अशी अट लावलेली नाही ना मनात की जर अमुक घटना घडली तर मी आतून हादरेल. काही असंच तर चालू नाहीये. आणि जर तसं काही चालू असेल तर ते धोकादायक आहे, कारण जी घटना घडू शकते ती एक दिवस नक्की घडेल. मर्फीज लॉ. आणि जर तुम्ही असं म्हणताय की ती घटना घडली तर मी कोसळेल, तर ती घटना घडेलही आणि तुम्ही आतून कोसळणार सुद्धा. बाहेरच्या जगात आपल्याला अनेक गोष्टींसाठी दुसऱ्यांवर अवलंबून राहावंच लागतं. ते थांबवता येणार नाही, पण अंतर्मनाने तरी स्वतंत्र राहा. आपल्या आतमध्ये काहीतरी असायला हवं जे म्हणेल की बाहेर काहीही झालं तरी हरकत नाही, झेलू शकतो, जगू शकतो, झोपून जाऊ. होय, वाईट वाटेल, हे झालं ते झालं, पैसा जाऊ शकतो, प्रतिष्ठा कमी होऊ शकते, या सगळ्या गोष्टी जगात घडतात. पण याचा अर्थ असा नाही की आपण आतूनच उद्ध्वस्त झालो. आपण आतून टिकलो पाहिजे. म्हणून ही जी अंतर्गत निर्भरता आहे ना, त्यापासून वाचायला हवं. सरपण जेव्हा एखादी परिस्थिती येते तेव्हा मन हलतंच, दिसतच आहे. आता मागच्या महिन्याभरापासून निरीक्षण करत होते. समजलंय आता की लोकांपासून अंतर ठेवल्यानंतरही काही प्रसंग वारंवार मनात परत येतात. मग त्यातून बाहेर कसं यायचं. विचार परत येतात कारण डिपेंडन्सी आहे. मग मन सारखंच विचार करत राहतं, हे झालंच तर पुढे काय होईल, अच्छा मग असं झालं तर तसं होईल. मग तुम्ही तो प्रसंग पुन्हा पुन्हा डोक्यात प्ले करता. का करता? कारण तो प्रसंग तुमच्यासाठी महत्वाचा आहे. महत्वाचं आहे. नीट पहा बरं की नेमकं कोणावर आधारलेलं आहे हे सगळंच. एखादा व्यक्ती असेल, एखादा विचार असेल, एखादी अपेक्षा असेल, काहीही असू शकतं ज्यावर तुम्ही तुमची डिपेंडन्सी आश्रित केली आहे. धन्यवाद आचार्यजी.